हे पेशल पेशल दरवळ केशर लागीर भन्नाट ग्वाडीन उन उन वटातून गुलाबी धांदल वाफाळल पिरमाची मोगरी मलमल. नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये चहा आणि कॉफी आपल्यासाठी किती आरोग्यदायी आहे याविषयी माहिती पाहणार आहोत. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फार्मर ऑफ विथ मृणाल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भारतीय संस्कृतीमध्ये चहाला खूप जास्त प्रमाणात महत्त्व आहे. म्हणजे आपल्याकडे पाहुणे आले तरी आपण चहा बनवतो किंवा चहासोबत म्हणजे चहा म्हणजे आठवण, चहा म्हणजे प्रेम, चहा म्हणजे मैत्री, #टी लवर अशा भरपूर आपण म्हणजे चहाविषयी माहिती किंवा चहाविषयी स्टेटस आपण टाकत असतो, बघत असतो. आणि आता तर पावसाळ्याचा सीझन आहे म्हणजे हमखास चहाचे 3-4 कप दिवसाला तर होणारच आहे. चहा आणि कॉफी ही दोन्ही पेय मुळीच वाईट नाही, कारण चहा आणि कॉफी या दोघांमध्येही अँटीऑक्सिडंट असतात. चहामधील फ्लॅवोनाइड या घटकामुळे कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट मिळते, तर कॉफीमधील क्लोरोजिन ॲसिड हे अँटीऑक्सिडंट असते. अँटीऑक्सिडंट हे पेशींचे आरोग्य आणि एकूणच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर विविध प्रकारचे कर्करोग, हृदयविकार, अल्झायमर डिसीज यांसारख्या आजारांना प्रतिबंध घालते. चहा आणि कॉफी यांची महत्त्वाची समस्या म्हणजे यामध्ये साखर घातलेली असते. कॅपॅचिनोसारख्या कॉफीमध्ये तर क्रीमसुद्धा घातलेली असते. त्याच्यामुळे जे लोक वारंवार सतत चहा आणि कॉफी घेतात त्यांच्या पोटामध्ये खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. हा मुद्दा लक्षात घेऊन साखर न घातलेली बिना साखरेची चहा किंवा कॉफी घेणं प्रिफर करावं. त्याच्यानंतर दूधसुद्धा चहा आणि कॉफीमध्ये वापरू नये. दूध का वापरू नये तर दुधामध्ये केसिन नावाचा घटक असतो, जो चहा आणि कॉफीमधील अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी जी आहे ती कमी करण्याचं कारण ठरतो. त्याच्यामुळे दूध न घातलेला चहा किंवा कॉफी घेणं तुम्ही प्रिफर करा. अगदीच एखाद्याला खूप सवय असते दुधाची, मग त्याला दुधाशिवाय चहा किंवा कॉफी घेणं शक्यच नाही आहे. मग अशा वेळेस तुम्ही गाईचं दूध प्रिफर करा इन्स्टेड ऑफ तुम्ही म्हशीचं दूध घेण्यापेक्षा, कारण म्हशीच्या दुधापेक्षा गाईच्या दुधामध्ये स्निग्धांश म्हणजेच बटर फॅट कमी प्रमाणात. 3 ते 4 कप चहा किंवा कॉफी घेतलं तर चालू शकेल, पण त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 4 ते 5 कप चहा किंवा कॉफी घेणं, त्याचं वारंवार अतिसेवन करणं टाळावं. अगदीच चहा किंवा कॉफी प्यावीशी वाटत असेल तर डिकॅफिनेटेड कॉफी म्हणून बाजारामध्ये मिळते, ती तुम्ही पिऊ शकता. डिकॅफिनेटेड कॉफी म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये 97% ऑफ कॅफिनचं प्रमाण कमी केलेलं असतं, 2% फक्त कॅफिन असतं. अगदी नेस्लेची नेसकॅफे जी आहे ती डिकॅफिनेटेड कॉफी तुम्हाला बाजारात मिळून जाईल. आता चहा आणि कॉफी जे लोक रात्रीचं काम करतात किंवा अतिताणाचं काम करतात किंवा जे परीक्षार्थी आहेत जे रात्रीचा अभ्यास करतात, ते चहा आणि कॉफी पिण्यापासून स्वतःला पोटामध्ये गेल्यानंतर तरतरी आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे वारंवार चहा आणि कॉफी रात्रभर घेतलं जातं. मग अशा वेळेस तुम्ही काहीतरी थोड्या वेळाने अन्न, काहीतरी स्नॅक्स किंवा काहीतरी पेय, हेल्दी ड्रिंक्स तुम्ही पिऊ शकता. आता चहाचे प्रकार 3 प्रकार पडतात, म्हणजे व्हाईट टी, ग्रीन टी आणि ब्लॅक टी. ग्रीन टी आणि ब्लॅक टी बऱ्यापैकी म्हणजे सगळ्यांना माहीत असतं, पण व्हाईट टी म्हणजे काय, ज्याच्यामध्ये चहाची कोवळी पानं असतात ती फक्त गरम पाण्यात उकळून घ्यायची, तो झाला व्हाईट टी. आणि जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हनी ॲड करू शकता. व्हाईट टी जो आहे तो आरोग्यासाठी खूप चांगला असतो, कारण यामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात असते. आता त्याच्यानंतर ज्या प्रेग्नंट वुमन आहेत त्यांनी शक्यतो चहा किंवा कॉफी घेणं टाळलेलंच बरं. त्यात लहान मुलांनीसुद्धा चहा किंवा कॉफी घेऊ नये. त्याच्यानंतर आता आपण चहा आणि कॉफीचे काही फायदे आणि तोटे बघणार आहोत. पहिले आपण फायद्यांकडे वळूया. तर चहा बनवताना जर तुम्ही आलं घालत असाल तर आल्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असते, जे सूज कमी करतं. सांधिवात असेल तर त्याच्यापासून आपल्याला रिलीफ भेटतो, डोकेदुखी कमी होते. त्याचबरोबर अल्झायमर डिसीजला मदत होते. त्याचे तोटे काय चहा पिण्याचे, तर चहा पिल्यामुळे काय होतं, भूक मंदावते. आणि आपण बऱ्याचदा काय होतं की चहामध्ये टॅनिक हे घटक असतं. टॅनिन काय करतं तर आपलं आयन ॲब्सॉर्प्शन कमी करतं. त्यामुळे जे लोक वारंवार चहा आणि कॉफी घेतात त्यांच्यामध्ये आयन डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर निद्रानाश, झोप व्यवस्थित लागत नाही, नैराश्य, अस्वस्थता, त्याच्यानंतर भूक कमी पडते आपली. अशा विविध त्याचे तोटे तर आहेच. त्याचबरोबर हॅबिच्युअल आहे, म्हणजे चहा आणि कॉफी जर सतत त्याची सवय लागली तर ते जर नाही भेटलं तर आपले मूड स्विंग, चिडचिडेपणा खूप जास्त प्रमाणात वाढतो.